बघूया 100% बातम्या। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी बाजी मारली आहे। जवळपास 28 वर्षांनंतर भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलंय। भाजपनं या निवडणुकीमध्ये सर्व शक्ती पणाला लावली, पण धंगेकरांनी भाजपचे सगळे राजकीय आडाखे धुळीला मिळवत विजय मिळवलाय। पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी बाजी मारली आहे। या निवडणुकीत धंगेकरांनी भाजपचे हेमंत रासनेंना पराभवाची धूळ सारली आहे। गेली 28 वर्षे या मतदारसंघात भाजपचा एकछत्री अंमल होता, मात्र पुणेकर मतदारांनी भाजपचे सगळे राजकीय आडाखे धुळीस मिळवले आणि विजयाची माळ धंगेकरांच्या गळ्यात घातली। जाती धर्माच्या पलीकडे काम केलंय। माझ्याकडे प्रत्येक नागरिक येणार, मी जात बघत नाही, त्यामुळे हा विजय माझा सुकर आहे। कसबा पेठ हा मतदारसंघ आतापर्यंत भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। निवडणूक काळात भाजपचे 4 मंत्री पुण्यात तळ ठोकून होते, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही। आता मला त्याचं आत्मचिंतन करावं लागेल। त्या सगळी मतं कुठं कशी पडली ते बघावं लागेल आणि मी कुठं कमी पडलो हे मला शोधावं लागेल। कसबा पेठ निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या डोळ्यात अंजन घालणार आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर भाजपला दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय। कसब्यासारख्या हक्काचा गड या निवडणुकीत भाजपनं गमावलाय। भाजपनं प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासनेंना पराभव पत्करावा लागला, त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटामध्ये उत्साह निर्माण झालाय। तर पराभवाचं आत्मपरीक्षण करू अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिली आहे। कसबा पेठ विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीनं अखेर आपला झेंडा फडकवलाय। भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख आहे, त्यामुळे बालेकिल्ल्याला भगदाड पडू नये यासाठी भाजपनं चांगलीच फिल्डिंग लावली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो करून प्रचारात कोणतीही कसर ठेवली नव्हती, मात्र महाविकास आघाडीची एकजूट भाजप शिवसेना युतीवर भारी पडली। एक मेसेज साधारण महाराष्ट्रामध्ये असा गेलाय की तिन्ही पक्ष एकजुटीने एकत्र आले आणि नीटपणे जागांचं वाटप केलं। यावेळी जे निवडणूक आम्ही पराभूत झालो आहे, तो पराभव आम्हाला मान्यच आहे। आम्ही त्याचं अॅनालिसिस करणार आहोत। रवींद्र धंगेकर यांचं या मतदारसंघात असलेलं काम आणि त्यांच्याविषयी मतदारांमध्ये असलेली आत्मीयता याचा परिणाम भाजपच्या पराभवात झाला। परिणामी अशक्यप्राय वाटणारा विजय साकारण्यात महाविकास आघाडीला यश आलं। कसब्यामधल्या रवींद्र धंगेकरांच्या विजयानं काँग्रेसला संजीवनी मिळाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झालेला विजय कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणारा ठरतोय। पुण्यामध्ये उधळलेला हा गुलाल काँग्रेससाठी आशेचा रंग घेऊन आलाय। भाजपचा परंपरागत बालेकिल्ला रवींद्र धंगेकरांनी उद्ध्वस्त केला। देशात आणि राज्यात चाचपणाऱ्या काँग्रेसला कसबा मतदारसंघात विजय मिळाला। नव्या पैलवानानं कसलेल्या पैलवानाला आसमान दाखवावं अशी ही राजकीय कुस्ती होती। राजकीय कुस्तीतला हा विजय काँग्रेसला बळ देणारा ठरलाय। प्रबळ असलेल्या भाजपचा पराभव करता येऊ शकतो हा आत्मविश्वास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या विजयानं मिळालाय। जे महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा चित्र दर्शवणारा हा एकंदरीत निकाल आहे। कसब्यात झालेल्या विजयामुळे काँग्रेसनं हुरळून जाऊ नये असा टोला भाजपनं लगावलाय। 3 पक्ष एकत्र असूनही काँग्रेसला मोठा विजय मिळवता आला नाही, याकडे भाजपनं लक्ष वेधलंय। पुण्यात उधळलेला हा गुलाल काँग्रेससाठी आशेचा रंग घेऊन आलाय, कारण मुंबईसह राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका कधी जाहीर होऊ शकतात। परिणामी पक्ष संकटात सापडलेला असताना पुण्यातला हा विजय काँग्रेससाठी संजीवनी देणारा ठरला हे निश्चित। तिकडे चिंचवडची जागा राखण्यात भाजपला यश मिळालंय। चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या विजयी झाल्यात, पण चिंचवडमधल्या मतांची आकडेवारी पाहता राष्ट्रवादीला अपक्ष राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा मोठा फटका बसल्याचं दिसतंय। त्यामुळे कलाटेंनी भाजपच्या विजयाच्या मार्गातले काटे दूर केल्याची चर्चा सुरू झाली आहे। चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीवर मात केली आहे। भाजपच्या अश्विनी जगताप यांनी चिंचवडच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा पराभव केला, पण या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंच्या बंडखोरीनं राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे उमेदवारी नाकारणाऱ्या राष्ट्रवादीचा काटा कलाटेंनी काढल्याची चर्चा सुरू झाली आहे। चिंचवडमध्ये पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी कलाटेंच्या बंडखोरीचा फटका बसल्याचं मान्य केलं। तुम्ही राहुल आणि नाना काटेची मतं बघितली तर ती भाजपच्या उमेदवाराच्या पेक्षा कितीतरी जास्त आहेत। आता राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे नेते चिंचवडचा पराभव कलाटेंमुळे झाल्याचं सांगत असले तरी भाजपला मात्र हा दावा मान्य नाहीये। आमचे त्या ठिकाणी मतं आहे 50%च्या वर, डिवाइड झाले असते, त्याला काही फरक पडत नाही, पण तिथे त्याचा पराभव झाला त्यांनी मान्य केला पाहिजे। एकंदरीतच जे कसब्यात घडलं त्याची पुनरावृत्ती महाविकास आघाडीला चिंचवडमध्ये करता आली नाही। त्यातच राहुल कलाटेंच्या बंडखोरीने राष्ट्रवादीला अडचणीत आणलं आणि भाजपच्या अश्विनी जगतापांचा विजय झाला।
राज्यातल्या प्रत्येक चर्चित निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या अभिजित बिचुकलेंनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा आपलं नशीब आजमावलं। त्यात कसब्यातल्या 47 जणांनी त्यांना साथ दिली। एका हाती सत्ता मागणाऱ्या बिचुकलेंच्या पराभवाची जोरदार चर्चा सुरू आहे। साताऱ्याच्या मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंना कसब्याचं मैदान मारायचं होतं, पण कसब्यातल्या जनतेनं त्यांना आसमान दाखवलंय। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात काही अपक्ष उमेदवार सुद्धा मैदानात होते, पण लढत रासने आणि धंगेकरांमध्येच झाली। अपक्षांचं मात्र डिपॉझिट जप्त झालं। अपक्षांमध्ये चर्चेत असलेला उमेदवार म्हणजे अभिजित बिचुकले। मतदारांनी अभिजित बिचुकलेंची फक्त 47 मतांवर बोडवण केली। कसब्यातील जनतेनं नोटाला 1397 मतं दिली, पण अपक्षांना काही थारा दिला नाही। शरद पवार साहेबांना पंतप्रधान होता नाही आलं, हा दोष कुणाचा? आता माझ्या नशिबात नसेल। पवार साहेबांना पंतप्रधान होता आलं का? नाही आलं ना, मग ते रडतायत का? नाही रडत। मग मी सुद्धा काही रडणार नाही। पण तरीही मिळालेली 47 मतं पुढच्या निवडणुकीसाठी बिचुकलेंचं मनोबल वाढवणारी ठरली आहेत। सलग 3 आठवडे सुरू असलेली महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी आजही संपलेली नाहीये। वकील हरीश साळवे यांची एंट्री आजच्या सुनावणीमध्ये झाली। त्यांनी युक्तिवाद करत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला। 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी पार पडणार आहे। 2 दिवस ही सुनावणी चालणार असून दोन्ही बाजूचे वकील यावेळी युक्तिवाद करणार आहेत। सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी पार पडल्यानंतर 14 मार्चची पुढची तारीख देण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी आणखी लांबणार असल्याची परिस्थिती आहे। आज झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी पहिल्यांदाच युक्तिवाद केला। त्यांनी एकनाथ शिंदेंची बाजू मांडल्यानंतर पुढची तारीख देण्यात आली आहे। देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांबद्दल सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय घेतलाय। निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश असणार आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त नेमणुकीच्या सध्याच्या पद्धतीवर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता। या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं अनेक याचिका देखील दाखल केल्या होत्या। या याचिकांवर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं समितीची स्थापना करण्याचा निर्णय एकमतानं घेतलाय। या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश असणार आहेत। ही समिती मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्तांची निवड करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करणार आहे। सध्या राष्ट्रपती केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्यानं निवडणूक आयुक्तांच्या निवडणुका करतात। त्या दृष्टीने जर का आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण निकाल हा मानायला पाहिजे। निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयानं संसदेला नवीन कायदा बनवण्याचे निर्देश दिलेत। तसंच जोपर्यंत हा नवीन कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची निवड समितीद्वारे करण्यात यावी असंही न्यायालयानं म्हटलंय। देशातील लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असणं आवश्यक आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। राज्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकालाची चर्चा सुरू असताना तिकडे नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या पक्षानं चक्क 2 जागांवर विजय मिळवत इतिहास घडवलाय। आरपीआयनं मिळवलेल्या या विजयानं मुंबईत सुद्धा जोरदार सेलिब्रेशन करायला त्यांना संधी मिळाली। रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं नागालँडमध्ये इतिहास घडवलाय। महाराष्ट्रात आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार नाही, मात्र नागालँडमध्ये त्यांनी 2 उमेदवार निवडून आणलेत। नागालँडच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात रिपाईला पहिल्यांदाच यश मिळालंय। विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही उमेदवारांनी एनडीपीडी या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केलाय। नागालैंड में जो मेरे 2 कैंडिडेट चुनकर आए हैं वो कैंडिडेट वहाँ एनडीए का सपोर्ट करेगी। या विजयानंतर आरपीआयच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर एक जल्लोष करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांच्या जल्लोषात स्वतः केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहभागी झाले होते। राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दुरावस्था झालेल्या बसवरून काढलेल्या त्या वाभाड्यानंतर ती एसटी बस दुरुस्तीसाठी दाखल झाली आहे। दरम्यान एसटी महामंडळाच्या उस्मानाबादच्या वर्कशॉपमध्ये या एसटी बसची दुरुस्ती केली जाणार आहे। आता हे हसतायत जोरात, मग ही बस बघून हसतायत का? बघा मी कसली बस लोकांना दिली, असा अर्थ निघतो। एसटी बसवरील सरकारी जाहिरातीचा फोटो दाखवत एसटीच्या बसेसची अवस्था किती दयनीय झाली आहे हे अजित पवारांनी दाखवून देत सरकारला अक्षरशः धारेवर धरलं। बसच्या सर्व खिडकीच्या सर्व काचा तुटलेल्या, तावदानं निखळलेली ही अवस्था असलेल्या एसटी बसवर कसली जाहिरात करता, असा सवाल अजित पवारांनी केला। अजित पवारांनी वाभाडे काढल्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागं झालंय। ही एसटी बस उस्मानाबादच्या भूमागाराची असून एसटी महामंडळानं ती बस आपल्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी आणली आहे। या बसवरील सरकारी जाहिरात काढून टाकण्यात आली आहे। दुरुस्तीनंतर ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। मात्र केवळ ही एकच बस नाही तर अशी अवस्था असलेल्या सर्वच बसची दुरुस्ती झाल्यास ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या जनतेला खऱ्या अर्थानं दिलासा मिळेल। केंद्र सरकार मोटार वाहन विमा नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे। 17 मार्च रोजी होणाऱ्या जनरल इन्शुरन्स काउन्सिलच्या बैठकीत त्याबद्दलचा मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते।
देशातील महामार्गावर धावणाऱ्या वाहनांपैकी अनेक वाहनांचा विमाच नसतो. जवळपास 50% वाहनं ही थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय धावतात. केंद्र सरकारचा या विमा नसलेल्या वाहनांसाठी ऑन दी स्पॉट विमा काढण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळते. या योजनेनुसार विमा नसलेली वाहनं वाहतूक पोलीस जेव्हा पकडतील तेव्हा त्यांच्या चलनासह वाहनांचा ऑन दी स्पॉट थर्ड पार्टी विमा काढण्याचा पर्याय असणार आहे. वाहनाच्या मालकाच्या फास्टॅग खात्यातून विमा प्रीमियमची रक्कम कापली जाणार आहे. जनरल इन्शुरन्स काउन्सिलची लवकरच बैठक होणार असून यात याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झालाय. गौतमीच्या अदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकली. मात्र काही वेळातच गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा होऊन एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ आणि राड्याचं समीकरण तसं नवीन नाहीये. गौतमी पाटीलचा कार्यक्रम हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतो. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या वेताळेश्वरात सुद्धा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा पाहायला मिळाला. तरुणांनी एकमेकांच्या खांद्यावर बसून कार्यक्रमात चांगला धुडगूस घातला. दरम्यान यानंतर कार्यक्रम बंद करण्यात आला. मात्र पुन्हा गाणं लावण्यावरून स्टेज समोरच तरुणांचे 2 गट एकमेकांसमोर भिडले. या गटात कार्यक्रम सुरू करण्यावरून चांगलाच वाद पेटला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवून कार्यक्रम संपल्याचं आयोजकांनी जाहीर केलं. जालन्याच्या बारसपाडा या गावामध्ये दारू विक्रेत्याला गावातल्या महिलांनी चांगलाच चोप दिलाय. गावात दारू विक्रीला बंदी असताना देखील दारू विक्री केल्यामुळे महिलांनी कपडे फाटेपर्यंत दारू विक्री करणाऱ्याला झोडपून काढलंय. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. दारूच्या व्यसनानं कमावलेलं सर्व काही गमावून बसतात. याच दारूला जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या बारसवाडा गावातल्या महिलांनी विरोध केलाय. गावात बंडू शिंदे नावाचा व्यक्ती दारू विक्री करायचा. अनेक वेळा त्याला रोखल्यानंतरही त्याची दारू विक्री सुरूच होती. त्यामुळे वैतागलेल्या काही महिलांनी त्याला दारू विकताना पकडलं आणि चांगलंच झोडपून काढलं. मारहाणीनंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. महिलांनी कायदा हातात घेणं हे चूक असलं तरी पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर महिलांवर ही वेळ आली नसती. जळगावात पोलिसांनी भारतीय चलनाच्या नकली नोटा छापणाऱ्या फर्जीला अटक केली आहे. जळगावच्या MIDCतल्या व्ही सेक्टरमध्ये छापा टाकून आरोपीला अटक करून 46,000च्या नकली नोटा जप्त केल्या. शाहिद कपूरची फर्जी वेब सिरीज चांगलीच सुपरहिट झाली. या वेब सिरीज मध्ये नकली नोटा कशा पद्धतीनं छापल्या जातात आणि त्याचा बाजारात कसा वापर केला जातो याच्या अवतीभोवती या वेब सिरीजची स्टोरी आहे. दरम्यान या वेब सिरीज प्रमाणेच नकली नोटा छापणाऱ्या एका फर्जीला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. युट्यूबवर पाहून घरात भारतीय चलनाच्या नकली नोटा छापल्या जात होत्या याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत जळगावच्या MIDC व्ही सेक्टरमध्ये छापा टाकून पुंडलिक आढाव नावाच्या व्यक्तीला अटक केली. आरोपीकडून 46,000च्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेंट क्रिएटरची भेट घेतली. या भेटीमध्ये अंकिता वालावलकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोरच खास शैलीत गाणं घातलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या समोर कोकण हार्टेड गर्ल या नावानं प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकरनं गाणं घातल्याचा व्हिडिओ समोर आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिशियली इन्स्टा अकाउंटवरून अंकिताचा मालवणी गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा तुफान व्हायरल होताना दिसतोय. अंकितानं मालवणी गाणं घातल्यानंतर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हसू आलं. विशेष म्हणजे अंकिताचं गाणं राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याही पसंतीला उतरलं. एकीकडे भाजीपाल्यासह इतर शेतमालाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे मनमाडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी भाजी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांकडून व्यापारी 100 जुडी मागे 6 जुड्या जास्त घेऊन एक प्रकारे त्यांची लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिक जिल्ह्यात मोठ्या असलेल्या बाजार समित्यांपैकी एक म्हणजे मनमाड बाजार समिती. इथं केवळ नाशिक जिल्ह्यातलेच नाही तर जळगाव, अहमदनगर, संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी भाजीपाला घेऊन येतात. मात्र व्यापारी या शेतकऱ्यांकडून 100 जुड्यांच्या मागे 1 लाभाची आणि 5 पंचोत्रीच्या अशा 6 जुड्या जास्त घेतात. जुड्या न दिल्यास त्या शेतकऱ्याच्या भाजीचा लिलाव केला जात नाही. शेतकऱ्यामागे 6 जुड्या द्यावं लागतं का? ते काय 25 द्यावं लागते. शेतकऱ्यांच्या या लुटीला बाजार समिती जबाबदार असून ही प्रथा बंद करण्याची मागणी केली जाते. शेतकऱ्याने आमच्याकडे तक्रार केल्यास तातडीने ही प्रथा बंद करू असं बाजार समितीने म्हटलंय. आज जरी इथं घेत असतील परंतु शेतकऱ्यांनी जर एखादी तक्रार केली तर आपण त्या क्षणी ती पद्धत बंद करण्यात येईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. नाशिक जिल्ह्यातल्या इतर बाजार समित्यांमध्ये ही प्रथा नाही, मग मनमाडलाच का असा प्रश्न उपस्थित केला जात असून शेतकऱ्यांची लूट करणारी ही प्रथा बंद करणं गरजेचं आहे.
जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जंगली प्राणी शेतातल्या पिकांची नासाडी करत असतात. असाच काहीसा प्रकार दोडामार्गच्या मोर्ले गावामध्ये पाहायला मिळाला. या गावामध्ये हत्तीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. दोडामार्ग तालुक्यातही जंगली हत्तींनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. शेतातील पिकांचं नुकसान करून ते हत्ती बिनधास्तपणे परिसरात फिरताना आढळले. या हत्तींना पळून लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले तरीही हत्ती माघारी फिरायला तयार नव्हते. बुधवारी गस्त पथकाच्या समोर एक हत्ती आला. या हत्तीला पाहून सगळेजण घाबरले. यावेळी एका व्यक्तीनं हत्तीला परत जाण्यासाठी विनंती केली. जा रे जा, सावकाश जा, गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा देत हत्तीला परत फिरवण्याची विनंती केली आणि त्यानंतर हत्ती देखील चक्क माघारी फिरला. गणपती बाप्पाचं नाव घेताच हत्ती माघारी फिरल्यानं शेतकऱ्यांना बाप्पा पावला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पनवेलमध्ये सिडकोच्या फायर ब्रिगेडचं पथक आणि नागरिकांमुळे एका म्हशीला जीवदान मिळालंय. फायर ब्रिगेडच्या जवानांनी यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचं कौतुक होतंय. त्यांच्यामुळे एका मुख्या प्राण्याचा जीव वाचलाय. पनवेलमध्ये करंजाडे या ठिकाणी एका उघड्या नाल्यात एक म्हैस पडली. नाल्यावरती असलेल्या सिमेंटच्या स्लॅबमुळे या म्हशीला बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. स्थानिक रहिवाशांनी याची माहिती सिडकोच्या फायर ब्रिगेडला दिल्यानंतर फायर ब्रिगेडनं या म्हशीचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. जेसीबीच्या साह्यानं फायर ब्रिगेडनं सिमेंटचा स्लॅब तोडला. त्यानंतर जवळपास 1 तासानं म्हशीची यशस्वीपणे सुटका केली आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेचं स्थानिकांनी कौतुक केलंय. हाँगकाँगमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. प्रसिद्ध मॉडेल ॲबी चोईची पूर्वाश्रमीच्या पतीकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या शरीराचे काही तुकडे फ्रीजरमध्ये तर काही तुकडे व्हेजिटेबल सूपच्या पार्टमध्ये आढळून आलेले. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानं सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. दरम्यान याच प्रकाराची घटना हाँगकाँगमधून समोर आली आहे. प्रसिद्ध मॉडेल एबी चोईच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून घरातल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याचं पोलिसांना आढळून आलं. या प्रकरणी एबीचे पती अलेक्स कॉंग यांना 25 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यासोबत पोलिसांनी एबीचे सासरे, सासू आणि तिच्या पतीच्या लहान भावाला अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात आली. तर एबीच्या शरीराच्या उर्वरित अवयवांचाही शोध घेतला जातोय. संपत्तीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियानं आपली पकड अधिक मजबूत केली आहे. भारताला 163 धावांमध्ये रोखल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजयासाठी आता 75 धावांची गरज आहे. भारत या कसोटीमध्ये पराभवाच्या छायेत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात इंदूरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियानं आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर भारताच्या गोलंदाजांनी दोन्ही डावांमध्ये लोटांगण घातलं. पहिल्या डावात 109 धावांवर गारद झालेला भारतीय संघ दुसऱ्या डावातही काही खास करू शकला नाही. भारताचा दुसरा डाव 163 धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 75 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं घेतलेली 88 धावांची आघाडी बहुमूल्य ठरली. त्यामुळे उद्या भारत ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यश मिळवतो की इंदूरमध्ये विजय मिळवत ऑस्ट्रेलिया इतिहास रचतं हे बघणं महत्त्वाचं असेल. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. उन्हाच्या